शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बायर या कंपनीच्या प्लॅनोफिक्स या प्लॅन ग्रोथ रेग्युलेटर विषयी माहिती घेणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याचे पिकातील कार्य व त्याचे साईड इफेक्ट्स व प्रमाण अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, माहिती घेण्याआधी ज्या शेतकरी बांधवांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, बायर या कंपनीच्या प्लॅनोफिक्समध्ये आपल्याला अल्फा नाफ्थिल ॲसेटिक ॲसिड 4.5% आपल्याला पाहावयास मिळते. तर याची मोड ऑफ ॲक्शन बघू. याची जेव्हा आपण पिकावर फवारणी करतो तेव्हा हे इथिलीन वायू दाबून ॲब्सिसियन लेयर तयार होण्यास प्रतिबंध करत असते. त्यामुळे आपली फुले, फळे, कळ्या गळणे हे थांबत असते. प्लॅनोफिक्सचा वापर केल्यावर आपल्याला आपल्या पिकात काय फायदे पाहावयास मिळतात? तर पिकातील जी नैसर्गिक गळ होत असते म्हणजे फुले, फळे, कळ्या त्यांना गळू देत नाही. त्याच पद्धतीने ज्या पिकात फुलकळी वाढत नसेल तर फुलकळी वाढवण्याचे प्रमाण देखील त्या ठिकाणी वाढवत असते. ड्रीपमधून दिल्यास फळाचा आकार वाढण्यास सुद्धा चांगली मदत करत असते. म्हणजे द्राक्ष या पिकात जर का बेरी ड्रॉप होत असतील तर त्यांना सुद्धा गळण्यापासून हे थांबवत असते. त्याच पद्धतीने पिकातील जी काही पांढरी मुळी आहे तर ही पांढरी मुळीसुद्धा चांगल्या पद्धतीने डेव्हलप करत असते. त्याच पद्धतीने द्राक्ष या पिकामध्ये जर का साईज वाढत नसेल तर आपण याचा वापर करू शकतो. याची फवारणी करत असताना आपल्याला जर का फवारणी करायची राहिली तर ही थंड वातावरणात जर केली तर आपल्याला रिझल्ट हे चांगले मिळत असतात. त्याच पद्धतीने जर प्लॅनोफिक्सचा पिकावर अतिवापर झाल्यास आपल्याला याचे विपरीत परिणाम देखील पाहावयास मिळतात. त्यामुळे कंपनीच्या प्रमाणाबाहेर याचा वापर करणे हा आपल्याला अयोग्य ठरेल. जास्त वापर पिकातील ताण हा वाढू शकतो व पीक हे आपले ट्रेसमध्ये जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपल्याला कंपनीच्या प्रमाणाबाहेर वापर करणे हे टाळायचे आहे. याचा जर का प्रमाणाचा विचार केला तर एकरी आपण 45 मिली हे 200 लिटर पाण्यासाठी घेऊ शकतो. याचे जर आपण स्टँडर्ड सोल्युशन बघितलं तर हे 4.5 लिटर पाण्यामध्ये आपण 1 मिली म्हणजेच 10 ppmचं आपलं सोल्युशन हे तयार होत असतं. शेतकरी मित्रांनो, आता हे आपण कोणकोणत्या पिकात वापरू शकतो? तर टोमॅटो, मिरची, आंबा, द्राक्ष, डाळिंब अशा विविध पिकांमध्ये आपण याचा वापर करू शकतो. शेतकरी मित्रांनो बघा, टोमॅटो, मिरची किंवा इतर जी पिकं आहेत याच्यामध्ये जर का आपल्याला फ्लॉवरिंग ही कमी दिसत असेल आणि आपण जर का प्लॅनोफिक्सचा वापर केला तर आपल्याला या पिकांमध्ये फ्लॉवरिंग ही वाढताना दिसून येत असते. त्याच्यामुळे आपण जर का मिरची, टोमॅटो किंवा डाळिंब अशा पिकामध्ये जर का आपण याचा वापर केला तर आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी फ्लॉवरिंग ही वाढताना दिसून येईल. शेतकरी मित्रांनो, याचा वापर करत असताना आपण कीटकनाशक, बुरशीनाशकासोबत पण करू शकतो. पण कंपनीच्या लेबलच्या सल्ल्यानुसार तुम्ही जर वापर केला किंवा कंपनीच्या सुसंगत मॉलिक्यूलसोबत तुम्ही जर का वापर केला तर तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच फायदा होईल. शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर का प्लॅनोफिक्सचा वापर करायचा झाला तर कंपनीच्या लेबलच्या सह्यानुसार वापर करावा, जेणेकरून आपल्याला रिझल्ट व त्याचे परिणाम हे चांगले पाहायला मिळतील. शेतकरी मित्रांनो, आज आपण बायर ह्या कंपनीच्या प्लॅनोफिक्स या प्रॉडक्टविषयी माहिती बघितली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.